विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन 2023-24 ते 2027-28 कपबशी या चिन्हावर शिक्का मारून विशाल जुन्नर विद्यमान संचालक पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, विजयी करा, विजयी करा। चिन्ह आहे कपबशी। मतदान 5/11/2023 वेळ सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत। ठिकाण संबंधित शाखेजवळ। चिन्ह आहे कपबशी, कपबशी, कपबशी। मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांना राज्य सरकारने दिलेली अवधी संपूनही सरकारकडून काही ठोस निर्णय देण्यात आला नसल्याने मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे। या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी नांदूर खंदरमाळ गावचे माजी उपसरपंच मनाजी लक्ष्मण मोरे हे शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर पासून नांदूर खंदरमाळ गावात आमरण उपोषणास बसले आहेत, तर त्यांच्याबरोबर ग्रामस्थांनीही साखळी उपोषण सुरू केले आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळवण्यासाठी उपोषण सुरू केले आहे। एकाच माणसाने काय एवढा त्रास सहन करायचा, म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी उपोषणाला बसलो आहे, असे यावेळी मोरे म्हणाले। आज या ठिकाणी सर्व समाजासाठी, मराठी बांधवांसाठी श्री मनोज जरांगे यांनी जे आंदोलन उभारलं शासन दरबारी आणि आंदोलन करून शासनाने त्यांना जे आश्वासन दिलं त्याची पूर्तता न झाल्यामुळं जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेत। आणि जरांगे पाटील उपोषणाला बसले म्हणून आणि एकाच माणसाने का बरं एवढा त्रास घ्यायचा, त्याग करायचा, तर आपणही त्याच्यात थोडाफार सहभाग नोंदवा म्हणून मी आमरण उपोषणाचा त्यांना पाठिंबा देण्यासाठी निर्णय घेतलेला आहे आणि तो मी कालपासून उपोषणासाठी बसलेलो आहे। तरी शासनाने याची दखल घ्यावी आणि सर्व मराठी समाजाला न्याय द्यावा एवढीच मागणी मी या वतीने करतो आणि माझा जाहीर ग्रामस्थांचा आणि माझा जरांगे पाटलांना पूर्ण पाठिंबा आहे एवढं व्यक्त करतो थांबतो। सकल मराठा समाजाचा कुणबीमध्ये सरसकट आरक्षण द्यावे अशी मागणी माजी उपसरपंच गणेश सुपेकर यांनी यावेळी केली। मनोज जरांगे पाटलांनी सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा आरक्षणाच्या बाबतीतलं जे आंदोलन सुरू केलं त्याच्यावर राज्य शासनाने 24 तारखेची मुदतवाढ देऊनही परत काही निर्णय घेतला नाही। जरांगे पाटील परत एकदा सकल महाराष्ट्राच्या या मराठा समाजासाठी उपोषणाला बसले आणि त्यांना पाठिंबा म्हणून प्रत्येक गावामध्ये साखळी पद्धतीनं उपोषण चालू आहे आणि त्याच पद्धतीनं आज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा आणि सकल मराठा समाजाला कुणबीमध्ये समावेश व्हावा म्हणून नांदूर गावचे माजी उपसरपंच मनाजी लक्ष्मण मोरे हे आमरण उपोषण कालपासून या ठिकाणी त्यांनी सुरू केले आणि समस्त ग्रामस्थांचं साखळी उपोषण त्यांच्या सोबतीनंच या ठिकाणी चालू आहे। सरकारला या निमित्तानं सकल मराठा समाजाची महाराष्ट्रातली विनंती आहे की लवकरात लवकर या संदर्भातला निर्णय घेऊन त्या पद्धतीचा GR काढून सकल महाराष्ट्रात समाजाला कुणबीमध्ये सरसकट आरक्षण द्यावं अशा प्रकारची विनंती सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि परिसराच्या वतीनं तसेच पाटार भागाच्या वतीनं आम्ही सरकारला करतो। त्याच पद्धतीचं निवेदन आम्ही संगमनेर प्रांत कार्यालयात या ठिकाणी जाऊन देणार आहोत। त्याचप्रमाणे घारगाव पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार कार्यालय असेल, या ठिकाणी या प्रकारची निवेदनं देणार आहोत आणि लवकरात लवकर सरकारने आरक्षणाचा निर्णय मराठा समाजासाठी लवकर घ्यावा अशा प्रकारची विनंती सरकारला करणार आहोत। मराठा समाजाचा जन आक्रोश पाहता शासनाने त्वरित आरक्षण द्यावे अशी मागणी खंदरमाळवाडी गावचे माजी उपसरपंच प्रमोद लेंडे यांनी केली। आज नांदूर खंदरमाळ ग्रामस्थांच्या वतीनं नांदूर गावचे माजी उपसरपंच मनाजी लक्ष्मण मोरे तथा बाबाजीदादा मोरे हे सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र सरसकट मिळावं या मागणीसाठी आज ग्रामस्थांच्या आणि सर्व गावाच्या सहकार्यानं उपोषणाला बसलेले आहेत। ज्या पद्धतीनं मराठी समाज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सर्वच प्रगत नाही आणि म्हणून शैक्षणिक आणि नोकरीसाठी मुलांना आरक्षणाची अत्यंत आवश्यकता असल्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलेला आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या या मागणीसाठी त्यांनी एकट्यानेच का समाजासाठी लढायचं म्हणून संपूर्ण नांदूरगाव या आरक्षणासाठी त्यांच्या मागणीसाठी त्यांच्या सहभाग दाखवण्यासाठी उपोषणासाठी बसलेला आहे।
त्याचप्रमाणे धनगर समाजही आरक्षणासाठी पेटून उठलेला आहे. खरं तर या शासनानं धनगर समाजालाही फसवलं आहे आणि 24 तारखेची डेडलाईन मराठा समाजाला दिली होती आणि मराठा समाजालाही या शासनानं फसवलेलं आहे. परंतु या शासनानं या दोन्ही समाजाचा, मराठी समाज असेल, धनगर समाज असेल, जे त्यांचं आरक्षण मागतंय हे समाजाला न्याय मिळवण्यासाठी मागते. कारण आजही बघतो आपण मराठी समाजामध्ये अत्यंत हालाकीचं जीवन जगणारा या ठिकाणी काही समाज आहे आणि त्यांना खरोखरच आरक्षणाची अत्यंत आवश्यकता असल्यानं त्यांना आरक्षण मिळणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून या सर्व ग्रामस्थांचा नव्हे तर या महाराष्ट्राचा जनाक्रोश पाहता मराठा समाजाला तातडीनं या शासनाने दखल घेऊन आरक्षण मिळावं अशी मीही विनंती करतो. नाही, राज्यकर्त्यांचा राजकारणाचा तो भाग असतो. जो सत्तेत असतो त्याला शासनाच्या तिजोरीची काळजी असते आणि जो सत्तेत म्हणजे विरोधात असतो त्याला जनतेची काळजी असते. म्हणून या सत्तेत असो किंवा सत्तेच्या बाहेर असणाऱ्या दोन्ही राजकारण्यांचा समाजानं म्हणजे एक त्यांच्या राज्यपद्धतीचा एक उद्देश जो असतो त्याचा म्हणजे आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि हे आत्मपरीक्षण करून आपण त्याचा निर्णय घेतला पाहिजे. दुसरा विषय काढून हा विषय डायव्हर्ट करायचा आणि समाजाला त्यांच्या न्याय हक्कासाठी जे लढत आहेत त्या समाजाचं दिशाभूल करायची आणि आपली 5 वर्षी पोळी भाजून घ्यायची. हे सत्तेत असो किंवा विरोधात असो या राजकारण्यांचं हे मत असतं. समाजाचं हे दुर्दैव, त्यांना आरक्षण मागावं लागते. आतापर्यंत स्वातंत्र्यानंतर जे मुख्यमंत्री झाले ते मराठा समाजच सर्वात जास्त आहे आणि आज सुद्धा मी म्हणतो शरद पवार साहेब असतील, आपण त्यांना जाणता राजा म्हणतो आणि महाराष्ट्राचं नेतृत्व दीर्घकाळी पवार साहेबांनी केलेलं आहे आणि पवार साहेब हे महाराष्ट्राला दिशादर्शक असं एक मराठी समाजाचं नेतृत्व आहे आणि या नेतृत्वानं खरं तर मराठी समाजाला न्याय द्यायलाच हवा होता. त्याचबरोबर ज्या बारामती मतदारसंघातून शरद पवार नेतृत्व करतात, अजितदादा नेतृत्व करतात, सन्माननीय सुप्रियाताई नेतृत्व करतात, तर धनगर समाजाची ही मोठी ताकद त्या ठिकाणी आहे. आणि आजही बघतो आपण की जे राष्ट्रवादीचे आमदार असतील तेच धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करतात आणि यांचा बोलवता धनी कोण असेल तर शरद पवार साहेबच असतील. आणि म्हणून मराठा समाजाला सुद्धा न्याय द्यायचं काम शरद पवार साहेबांचंच होतं आणि धनगर समाजाला सुद्धा न्याय द्यायचं काम हे शरद पवार साहेबांचंच होतं आणि आजही त्यांनी जर ठरवलं तर ते करू शकतात. समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी जरांगे पाटलांनी हा लढा सुरू केला. त्यांनी आमरण उपोषण करूनही शासनाने त्यांना शासनाचे प्रतिनिधी पाठवून त्या ठिकाणी 24 तारखेची डेडलाईन दिली होती आणि 24 तारखेला त्यांना शब्द दिला, त्या पद्धतीनं शासन वागलेलं नाही. पण त्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आणि त्यांच्या आंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू झालेलं आहे. त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या गावामधील माजी सरपंच मानाजी लक्ष्मण मोरे हे आमरण उपोषणाला बसलेले आहे. आम्ही सर्व नांदूर खंदरमाळ ग्रामस्थ त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहोत आणि शासनानं मराठा समाजाला आरक्षण हे दिलंच पाहिजे. कारण एक मराठा लाख मराठा ही जी घोषणा आहे त्या पद्धतीनं संपूर्ण मराठा जो समाज आहे त्यांचा या आमरण उपोषणाला नांदूर खंदरमाळ ग्रामस्थ जे आहे त्यांचा पाठिंबा आहे आणि यात निश्चितच या समाजाला हे आरक्षण मिळेल अशी आशा व्यक्त करतो. मराठा समाजाकडून मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी गावागावात साखळी व आमरण उपोषण सुरू झाले आहेत. तसेच अनेक ठिकाणी राजकारण्यांना देखील गावबंदी करण्यात आली आहे. नांदूर खंदरमाळ येथेही मनाजी मोरे आमरण उपोषणास बसले आहेत. आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सरपंच जयवंत सुपेकर, माजी उपसरपंच गणेश सुपेकर, प्रमोद लेंडे, पंढरीनाथ भागवत, डॉक्टर कामेश टावरे, संतोष टावरे, दत्तात्रय भागवत, विजय सुपेकर, गणेश सोनवणे, संतोष शेटे, सुरेश मोरे, रमेश मोरे, शिवाजी भागवत, इन्नोस मोमीन, पोपट सुपेकर, श्रीधर सुपेकर, शंकर भागवत, काशीनाथ भागवत, विश्वास मोरे, मदन भागवत, रोहिदास भोईटे आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. वृत्तसंकलन गाव पुढारी न्यूज, नांदूर खंदरमाळ.